नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 34 इंच चेस्टच्या प्रिंट स्कर्टची कटिंग आणि स्टिचिंग दोघंही बघणार आहोत। आधी आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आणि डिटेल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर हे बघा 34 इंच साठी मला कमेंट केलं गेलं होतं की तुम्ही हा व्हिडिओ टाका म्हणून। तर आज आपण 34 इंच चेस्टच्या प्रिंट स्कर्टची कटिंग बघणार आहोत। आधी आपण मेजरमेंट पाहूया। हे बघा शोल्डर घेणार आहोत आपण इथे 5.5 इंचाचा, चेस्ट आहे आपली 34 इंचाची, कमर घेर आहे आपला इथं 30 इंचाचा, बाही आहे आपली इथं 5 इंचाची, बाई घेर आहे आपला इथं 7.5 इंचाचा आणि दंड घेर आहे इथं आपला 12.5 इंचाचा। तर पाहूया आपण आता पेपर कटिंग। हे बघा ब्लाउजची लांबी टाकणार आहोत आपण इथे 14 इंच, तयार आहे आपली इथे 13 इंच, 14 एक पॉइंट दिला। शोल्डर आपण टाकणार आहोत 5.5 इंचाचा, मुंडाही टाकणार आहोत आपण इथे 5.5 इंचाचा। हे बघा इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया। इथे आपल्याला चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। चेस्ट आहे 34 इंचाची, 8.5 इंचा आपण टाकणार आहोत चौथा पार्ट। 1.5 इंचाची मार्जिंग देणार आहोत आपण इथे। आजचा प्रिंट स्कर्ट आपण वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत। थोडा अधिक याला आपण कटोरी शेप कसा देऊ शकू या पद्धतीने। हे बघा मुंड्याची गोलाई देण्यासाठी इथे वरती 3 वर एक पॉइंट मी दिला आणि या पद्धतीने आपण इथे हलकीशी गोलाई देऊन घेतली या पॉइंट पर्यंत। हे बघा याच्यासाठी समजूया, मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवले इथून घेताना 1.5 इंच बॅक साठी, ज्यावेळेस मी इथून घेतले 3 इंचावरती। असं का मेजरमेंट सेम येतं। हे बघा आलं की नाही 1.5 इंच मेजरमेंट सेम येतं, फक्त पद्धती ह्या वेगवेगळ्या असं दाखवण्यात। आजचा व्हिडिओ आपण प्रिंट स्कर्टचा वेगळा पाहणार आहोत। अधिक खोलगट कशी होईल कटोरी या पद्धतीने। हे बघा कमर इथे आहे आपली 30 इंचाची, 7.5 आपण याचा चौथा पार्ट टाकणार आहोत आणि 2 इंचाची एक्स्ट्रा मार्जिन टाकणार आहोत। हे बघा गळ्याची चौडाई टाकणार आहोत आपण इथे 2.5 इंचावरती। गळा तयार आहे आपला 9.5 इंचाचा, आपण टाकूया 10 इंचावरती। ब्लाउजला मी इथे पाठीमागे नॉट लावणार आहे, त्यासाठी गळा घेतला आपण 2.5 इंचाचा, सॉरी गळ्याचा घेर 2.5 इंचाचा घेतलाय। टक्स टाकूया बंद बाजूपासून 4 इंचावरती, उभाच टाकणार आहे 4.5 इंचाचा। हे बघा शोल्डर साठी थोडं याला आपण मी पाठीमागून नॉड लावणार आहे। शोल्डर डाऊन करताना आपल्याला किंचित डाऊन करायचं या पद्धतीने। हे बघा आता हे आपण कट करून घेऊया। हे बघा या पद्धतीने आपण हे कट करून घेतले। गळा इथे मी चौकोनीच ठेवला होता। हे बघा आता हे आहे तसं आपल्याला ठेवायचं आहे। इथे आपण लेंथ अजिबात वाढवणार नाहीये, 14ची 14च ठेवणार आहोत। इथे मी फक्त 14 वर एक पॉइंट देऊन दिला बस। आता आपण हे उचलून घेऊया। हे बघा प्रिंट स्कर्टचे प्रकार आहेत। बेबी प्रिंट स्कर्ट हा वेगळा आहे। मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला टाकलं होतं आपण नॉर्मल टक्स घेतला होता तिथे। आता ह्या वेळेला आपण जरा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत। हे बघा शोल्डर इथे घेणार आहोत आपण सेम 5.5 इंचाचा, मुंडाही आपला आहे 5.5 इंचाचा, 8.5 34चा चौथा भाग, 1.5 इंचाची मार्जिन। हे बघा इथून घेऊया 2 इंचावरती फ्रंटची गोलाई,
जी की पाठीमागच्या पेक्षा अर्धा इंच कमी राहते। इथं न घेता आपण अर्धा इंच आत घेणार आहोत या पद्धतीने। इथेही जर आपण क्लिअर करून घेऊ। हे बघा, असंही टाकलं तरी मेजरमेंट सेम येतं। आलं हे 1 इंचाचं, असंही टाकलं तरी चालतंय। मिनिमम तुम्ही जर असं कुठे बघितलं असेल तर असंही चालतं तरी ठीक आहे। हे बघा 30 इंचाचा आपला आहे कमर घेर, 7.5 चौथा पार्ट, बस इथपर्यंतच। आता इथला कसं वाढवायचं ते पाहूया। गळ्याचा घेर सेम आहे 2.5 इंचाचा। पुढचा गळा आहे तयार माझा 6 इंचाचा, तर इथे मी 6.5 वर एक पॉइंट देते आणि आपण इथे गोल गळा बनवून घेऊया। चेस्ट प्रॉपर कम्फर्टेबल बसण्यासाठी आपल्याला कसा टक्स टाकायचा हे जरा व्यवस्थित बघायचंय। हे बघा, वरून मी घेणार आहे इथे 10 इंचावरती, 10 वर एक मी पॉइंट दिला आणि हे बघा इथे आपल्याला 34चा 10वा पार्ट टाकायचा आहे या ठिकाणी। हे बघा, पॉइंट पासून या ठिकाणी आपण टाकणार आहोत 34चा 10वा पार्ट, जो की आहे 3.4 इंच। तर हे बघा 3.4 इंचावर एक पॉइंट दिला। हे बघा, इथे आपण लाईन ड्रॉ करून घेऊया। हे बघा, इथे आपल्याला टक्स आता टाकायचा आहे 34चा 12वा पार्ट। इथे मी एक बॉक्स बनवून घेते स्ट्रेट। हे बघा, टक्स जो टाकायचा आपल्याला ह्या पॉइंट पासून अर्धा इंच आपण आत घेणार आहोत। हे बघा, इथे मी तुम्हाला लिहून देते 34चा आपल्याला टाकायचा इथे 12वा पार्ट टक्स साठी। तर हे बघा, 34चा 12वा पार्ट काहीतरी 2.8 असा येतो, तर आपण 2.8 वरती इथे या पद्धतीने पॉइंट देऊन घेऊया। हे बघा, इथून मी सरळ लाईन ड्रॉ टाकते मुंड्यामध्ये। हे बघा, टक्स साठी आपण इथे हलकीशी गोलाई देऊन घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने। आता इथे थोडं आपण समजूया वाढवायचं किती आहे। आपण 30चा इथे चौथा पाक टाकलाय। आता जो आपण इथे 2.8 इंचचा टक्स काढणार आहे तो आपल्याला ह्या मेजरमेंट पासून पुढे टाकायचा आहे। कुठल्या, जो आपण फिक्स चौथा पार्ट टाकलाय त्यापासून पुढे। हे बघा, इथून 2.8 इंच आपण एक्स्ट्रा घेतलाय। कमरेच्या चौथ्या पार्ट पासून आपण 2.8 इंच एक्स्ट्रा टाकलाय। हे बघा, हा कट्स काढल्यानंतर इथे हा ऍडजस्ट होऊन जाणार आहे आणि एक्स्ट्राची जी मार्जिन आहे ती आपल्याला याच्या पुढून टाकायची, जी आपण ठेवणार आहोत 1.5 इंचाची। हे बघा, सडनली हा पार्ट मोठा दिसतोय आपल्याला। आता हे आपण तिरकस असं दोघही पॉइंट मॅच करून घेऊ इथे। हे बघा, या पद्धतीने हे आता आपण कट करून घेऊया। हे बघा, हे आपण कट करून घेतलं या पद्धतीने। आता हा बघा, हा टक्स आपला निघणार आहे 2.8 इंचचा। आधी आपण टक्स काढून घेऊया। अधिक सोपं कसं होईल मी या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय। हे बघा, सडनली तुम्हाला पेन्स कट करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला नाही कट करायला लागतं। असंही नसतं कट केलं, सडन याला आपण अशीची अशी जरी पीसवर कट करून शिलाई टाकली तर वन टक्स हे कम्फर्टेबल ब्लाउज तयार होत आहे।
तर आपण हे कट करून घ्या प्रिन्स कटसाठी. हे बघा या पद्धतीने आपलं प्रिन्स कट तयार आहे. हे बघा इथे थोडं समजायचं आहे, ही आपण पेपर कटिंग केली आहे. शिलाईंचं जे एक्स्ट्राचं आपण कट करायचं, आपण अस्तर साडीच्या पिसवर ठेवल्यानंतर आपण एक्स्ट्रा तर कट करतोच, पण हे जे आहे आपल्याला हे कट करताना पेपर कट केल्यानंतर आपल्याला हे दोघंही पार्टने अस्तरवरही अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा हे कट करायचं आहे. तर आपण हे कट करून घेऊया. हे बघा हे दोघंही पार्ट आपल्याला अस्तरवर कसे वाढवायचे ते मी इथे ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. शिलाईंसाठी आपल्याला हे एक्स्ट्रा कट करायचे. हे बघा या बाजूने आपल्याला एक्स्ट्रा कट करायचे दोघही साइडने. बाकी आहे तसंच आपण इथे कट करून घेणार आहोत. हे बघा हे सेम मेजरमेंटने आता मी हे पूर्ण ब्लाउज कट करून घेते. हे बघा लक्षात घेण्याचा हा वाला पार्ट आहे आपल्याला, जो आपण जॉईन करणार आहोत तो आपल्याला एक्स्ट्रा कट करायचा आहे. हे बघा मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दिले. बाकी आहे तसं ब्लाउज आपण हे पॅटर्न ठेवून सेम कट करून घेणार आहोत. तर मी हे कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलंय. आता आपण साडीचं फॅब्रिकही मेन कट करून घेणार आहोत आणि स्टिचिंग बघणार आहोत. हे बघा आता आपण साडीचं फॅब्रिकही कट करून घेतलंय आणि आपला अस्तरही कट करून घेतलाय. आणि इथे बघा ब्लाउज मध्ये व्हाईट रंगाचे असे बॉक्स आहेत, त्यासाठी मी इथे पांढऱ्या रंगाचे 2 पाइपिंगच्या अशा पट्ट्या कट करून घेतल्या तिरकसाच्या मध्ये. हे आपण त्याच्यामध्ये कशी याची स्टिचिंग करायची हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपण इथे साडीचा सरळ पार्ट ठेवलाय. आपण साडीचा पार्ट ठेवलाय त्यावर अस्तरवाला पार्ट ठेवून घेतलाय आणि ते सरळ राऊंड शेपने आपण शिलाई लावून घ्यायची आहे. खालच्या पार्टलाही आपण इथे शिलाई लावून घेणार आहोत. हे बघा शोल्डर अगदी व्यवस्थित ठेवत आपल्याला सरळ रेषेत लाईन लावून घ्यायची इथे. हे बघा जर तुम्हाला असं नसेल जमत तर आपण बॉल स्पिन लावूनही हा गळा व्यवस्थित लावू शकतो, पण मी इथे तुम्हाला डायरेक्टली लावून दाखवते. खालच्या पार्टलाही आपण सरळ रेषेत शिलाई लावून घेणार आहोत. हे बघा हे आपण जॉईन करून घेतले. आता गळ्याचा पोर्शन आणि खालचा एक्स्ट्रा पोर्शन आपण कट करणार आहोत. हे बघा गळ्यासाठी आपण इथे छोटे छोटे कट्स लावणार आहोत. इथे आपली शिलाई कट न होता आपल्याला अलगद हाताने व्यवस्थित कट्स लावून घ्यायचे, जेणेकरून फोल्ड करताना हा व्यवस्थित फोल्ड होईल. हे बघा मी इथे कट्स लावून घेतले आणि आत हात टाकत त्याला अलगद हाताने आपण उलटवून घेतले. हे बघायला व्यवस्थित बाहेर करून आपण सेट करायचे आधी. हे बघा हे मी व्यवस्थित सेट करते इथे आणि इथे आपल्याला अगदी कडेने शिलाई लावून घ्यायची आहे. हे बघा अलगद हाताने आपण इथे पूर्ण कडेने शिलाई लावून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने राऊंड शेप मध्ये पूर्ण ही शिलाई लावून घ्यायची आहे. इथे आपण डबल शिलाई लावली 2 लाईन करून तरीही चालणार आहे.
गळ्याला आपण पायपिंग वगैरे पट्टी वगैरे न फोल्ड करता आपण डायरेक्ट अस्तर लावून हे उलटवून घेतलंय. हे बघा या पद्धतीने. आता आपण खाली कमरेलाही अशीच शिलाई लावून घेणार आहोत. कमरेसाठी आपण या पद्धतीने फोल्ड केले. इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची पट्टी वगैरे फोल्ड करण्याची गरज नाही आहे. अस्तरचं आहे म्हणून आपण डायरेक्टली याला उलटवून घेतलंय फक्त. हे बघा दोन्हीकडे शिलाई लावून झाली आहे. आता आपण जे एक्स्ट्रा वाला आहे ते पूर्ण शिलाई लावून घेऊ आणि कट करून घेणार आहोत. कपड्याला चून वगैरे पडणार नाही ह्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थित शिलाई लावून घ्यायची. हे बघा हे पूर्ण मी जॉईन करून घेतलंय. दोघही पार्ट आपल्यावाले साडीचा आणि अस्तरचा. एक्स्ट्रावाला आपण इथे कट करून घेणार आहोत. स्लीवची कटिंग आपण नाही बघितली कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवली ती. जास्त व्हिडिओ मोठा न होता मी तुम्हाला शॉर्टकट दाखवलाय. हे बघा आता आपण दोघं साईडचे कटोरे तयार करून घेणार आहोत. साडीची कटोरी आपण सरळ ठेवली आहे. त्यावर अस्तरवाली आपण ठेवून घेऊया. हिलाही आपण कडेने शिलाई लावून घेणार आहोत. हे बघा कटोरीला कुठल्याही प्रकारची पट्टी न फोल्ड करता आपण हिला अशीच उलटवून घेणार आहोत. हिलाही आपण कडेने शिलाई लावून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने इथे पूर्ण आपण शिलाई लावून घेतली आहे. आता आपण पूर्ण कटोरीचा पार्ट हा अस्तर आणि साडीचे जॉईन करून घेणार आहोत. व्यवस्थित फुगा वगैरे न पडता आपल्याला व्यवस्थित हे जॉईन करायचं आहे. आणि एक्स्ट्रावाला आपण इथे कट करून घेणार आहोत. दुसरी कटोरी आपण सेम पद्धतीने तयार करून घेणार आहोत. हे बघा अशीच. हे बघा दोघंही कटोरी आपल्या इथे रेडी झाले आहेत. याला पाइपिंग कशी लावायची आपण हे पाहूया. हे बघा मी तिरकस पट्ट्या घेतल्या तिथे. कटोरी सरळ ठेवली होती आणि त्यावर आपण कडेने शिलाई लावून घेतोय पट्टीला या पद्धतीने. हिला न खेचता आपल्याला अलगद हाताने लावायची आहे.
हे बघा, हे जरा व्यवस्थित बघायचं आहे. यात बऱ्याच वेळेला गोंधळ होऊन जातो. हिला ठेवली कशी होती आणि पायपिंग कशी लावून हिला उलटवली होती हे लवकर समजत नाही व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे डिटेल दाखवते. सरळ पाटने आपण पट्टी लावतोय. हे बघा, अस्तरने आपण कोटरी पलटवून घेतली आहे, त्यामुळे पायपिंग ही सरळ न काढता आपण पट्टी फोल्ड करणार आहोत या पद्धतीने. हे बघा, आता पायपिंग कशी काढायची हे आपण पाहूया. हे बघा, आपण फ्रंट पार्ट घेतलाय. आता हा पट्टीला आपल्याला आत फोल्ड करायची आहे आणि पायपिंग आपल्याला जेवढी ठेवायची तेवढी आपण इथे काढून घेणार आहोत. हे बघा, जाड बारीक जेवढी आपल्याला काढायची तेवढी आपण इथे पट्टी आत फोल्ड करून जॉईन करणार आहोत. हे बघा, पट्टी बाहेर आली. इथे शिलाईच्या भागाजवळ व्हाईट पट्टी आपल्याला आत दिसते आणि पायपिंगच्या अगदी अलीकडे आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. इथे अजिबात एक्स्ट्रा कपडा येतोय का नाही हे व्यवस्थित बघत आपल्याला इथे पायपिंग लावायची आहे. खालीही एक्स्ट्रा कपडा दाबता कामा नये. हे बघा, पायपिंग येते वरच्या साईडला व्यवस्थित. इथे जर तुम्ही कटोरी खेचली किंवा पट्टी खेचली तर इथे चुनी वगैरे पडण्याचा जास्त शक्यता राहते. त्यामुळे अलगद हाताने आपल्याला ही पायपिंग लावायची आहे आणि खाली कटोरी एक्स्ट्रा उरणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. ज्या पोर्शन पासून आपल्याला कट केली त्या पोर्शनला व्यवस्थित आपल्याला ही जॉईन करायची आहे. इथे आपल्याला डबल शिलाई लावून घ्यायची आहे. मी सध्या सिंगल लावली, तुम्ही मात्र इथे डबल शिलाई लावून घ्यायची आहे. व्यवस्थित खाली अजिबात एक्स्ट्रा न उरता आपण हे व्यवस्थित लावून घेतली आहे. हे बघा, या पद्धतीने इथे छान कटोरी शेपही दिसतोय. आता आपण दुसरी याच पद्धतीने लावणार आहोत. हे बघा, पट्टी मी इथे लावून घेतली आहे. हा दुसरा पार्ट आणि मला वरून लावता येत नाही आहे, उलटा हात पडतोय, त्याच्यामुळे मी लावताना खालून लावणार आहे. हे बघा, अशी आपण पट्टी फोल्ड करणार आहोत. लावताना मात्र मी खालून लावते. हे अगदी हळूवार करायचं काम आहे व्यवस्थित. हे बघा, पट्टीवर पट्टी ठेवून आपण इथे शिलाई ही जॉईन करून घ्यायची आहे. थोडंफार एक्स्ट्रा जर तुमची इथे पट्टी वगैरे काही उरत असेल तर ती कट करून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने आपण इथे हे जॉईन करून घेतले. हे आपलं फ्रंट पार्ट रेडी झालं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जर तुम्हाला बॅक पार्टची स्टिचिंग बघायची असेल तर तशी तुम्ही मला कमेंट करा. तर हा आपला आता फ्रंट पार्ट रेडी आहे.